सद्गुरू आम्हाला सांगताय की माणसाच्या अस्तित्वाचं सौंदर्य तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हाला ध्यान नावाचं साधन वापरलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा कुठेतरी असतो पण तिथं फक्त आपलं शरीर भौतिक स्वरूपामध्ये असतं, पण आपली चेतना मात्र कुठेतरी भरकटलेली असते. आपली चेतना त्याच ठिकाणी स्थिर होते ज्या ठिकाणी आपलं लक्ष असतं, आपलं ध्यान असतं. ध्यान म्हणजेच लक्ष. ज्या लक्षावर तुमचं चेतना स्थिर होते त्याला ध्यान असं म्हणतात. ध्यानाचा आणि अस्तित्वाचा काय संबंध आहे? ध्यानाशिवाय अस्तित्वाचं काही किंमतच नाही. स्पॉटलाइट तुम्ही पाहिली असेल. स्पॉटलाइट काय करते? हजारो लोकांमध्ये तुम्हाला उजळवते. एका विशिष्ट व्यक्तीला, विशिष्ट गोष्टीला ही प्रकाश झोतामध्ये ज्या ठिकाणी तुमची चेतना एकत्रित होते त्या ठिकाणी स्पॉटलाइट त्याला ध्यान असणे. मी एखादी गोष्ट सांगितली की तुमच्या जीवनामध्ये अनेक लोकांनी तुम्हाला आजपर्यंत फसवलं, लगेच तुम्हाला फसवलेले लोक दिसायला लागले. मी दिसायचं बंद झालं. तुम्हाला त्या घटना आठवल्या आणि तुम्ही बॅक ऑफ द माइंड ब्लँक झाला. तुमची इंद्रिय इथे असून देखील त्यांची चेतना त्या इंद्रियांबरोबर स्थिर नाही. मग ध्यान म्हणजे तुमच्या चेतनेची दिशा. आणि म्हणून सद्गुरू सांगता की ध्यान हे एकमेव असं साधन आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या अस्तित्वाचं सौंदर्य अनुभवू शकता. जीवन खूप सुंदर आहे. मनुष्य जीवन तर सर्वोत्कृष्ट आहे. आपण अनुभव करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण उतरू शकतो. आपण त्याच्यामधून बोध घेऊ शकतो. आपण त्याच्यामध्ये त्याची अनुभूती घेऊ शकतो. ही गोष्ट या पृथ्वी तलावर इतर कोणाला नाही, उपलब्धच नाही. तुम्ही ध्यान कुठेही केंद्रित करा, कुठेही केंद्रित करा, त्याच्यातून सौंदर्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आम्ही कोणतीही गोष्ट करताना काय फील करतो हे तुमच्या ध्यानावर अवलंबून असतं. मित्रांनो, तुमचं ध्यान कुठे आहे? तुमच्या जीवनातल्या सकारात्मक गोष्टींवर आहे, तुमच्या जीवनातल्या नकारात्मक गोष्टींवर आहे. आणि म्हणून ध्यान ही एकमेव अशी गोष्ट आहे जी तुमचं जीवन अद्भुत करू शकते आणि अद्भुत जीवनाचं अंग तुमच्या समोर आणू शकते. ध्यान जर तुम्हाला काबूत आणायचं असेल तर त्याची सुरुवात निरीक्षणामधून. तुम्हाला ध्यान हातात नाही येणार कधीच. ध्यान इथे 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 असं नाहीये. ध्यान असलं तुमच्या मनामध्ये कुठलेच तरंग नाही उमटले, भाव नाही तयार झाले पाहिजे, निर्भाव राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनी जीवनामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे, किमान एवढं तरी लक्षात ठेवा की आमचं ध्यान जे आहे ते जागृत पाहिजे. आम्हाला ध्यान म्हणजे फक्त एवढंच माहिती. डोळे झाका, ध्यान मुद्रा करा, श्वास घ्या, श्वासावर. आम्हाला एवढं ध्यान हे त्याची क्रिया ध्यान आहे. म्हणजे तुम्ही या क्रियेद्वारे सुद्धा त्याला साधू शकता. तुम्ही फारच भरकटलेले असाल तर ह्या मार्गाने तुम्ही तुमचं जीवनातलं ध्यान साधू शकता. जीवनामध्ये तुम्हाला शांती हवी आहे, आनंद हवा आहे, उत्साह हवा आहे, तो तुमच्यामध्येच आहे. फक्त काय झालंय, थोडंसं विस्कळीत झालंय. आजपर्यंत कधी कोणी सांगितलं नाही की ध्यान अशा प्रकारे साधायचं असतं, निरीक्षण अशा प्रकारे करायचं असतं. डोळे उघडायचे ना तो निरपराध आणि निरपेक्ष भावनेने, निरागस भावनेने सगळीकडे बघा, सगळ्या दुनियेकडे बघा. एक शरीर बघून, अवयव म्हणून, वासना कामना म्हणून बघू ना, सगळीकडे बघा. हे मला हवं, हे माझं आहे, हे मला भोगायचंय. या भावनेच्या पलीकडे जाऊन तुम्ही जर निरीक्षण करायला लागला तर तुम्ही ध्यानामध्ये जा. तुम्ही श्वासावर ध्यान केंद्रित करा. ही प्रक्रिया आम्हाला साधू संतांनी शिकवली. ती साधा. आणि का साधायची आहे? कारण जीवनाची सुंदरता त्याशिवाय तुम्हाला कधीच कळणार नाही. जीवन आम्हाला कधी कधी सुंदर वाटतं जेव्हा आमच्या मनात उक्त होतं, पण जीवन सुंदरच आहे तुम्हाला कळत नाही. आणि म्हणून ते आकलन होण्यासाठी सर्वांनी ध्यानाचं साधन वापरलं पाहिजे असं सद्गुरू आम्हाला सांगतो. तर माझा आजचा प्रश्न असा आहे, अस्तित्व म्हणजे काय आणि सुंदर अस्तित्व कसं तयार करायचं? आणि जे साधू संत लोक असतात ते साधना करत असतात, तर त्यांचं अस्तित्व मग ते आपल्यासमोर येत नाही. जे काही ठराविक साधू संत आहेत ते यूट्यूबच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमातून आपल्यापर्यंत ते सुंदर अस्तित्व जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. तर मग ते सुंदर अस्तित्व आपण कशा पद्धतीने जाणून घेतलं पाहिजे? सर, पहिला जो प्रश्न असा आहे की ध्यान म्हणजे काय आणि ते कसं अनुभवता येऊ शकतं आणि त्याच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग काय आहे? तर माझा प्रश्न असा आहे, सद्गुरू आज सांगतायत ध्यान हे त्यांच्या अस्तित्वाचं सौंदर्य जाणून घेण्याचं साधन आहे. तर ध्यान आणि अस्तित्वाच्या सौंदर्याचा काय संबंध? जे सद्गुरू असं काय सांगताय की ते आम्ही तुमच्या अस्तित्वाचं सौंदर्य जाणून घेण्याचं असतं. मित्र हो, आजच्या संदेशामध्ये सद्गुरू आम्हाला सांगताय की माणसाच्या अस्तित्वाचं सौंदर्य तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हाला ध्यान नावाचं साधन वापरलं पाहिजे. पहिला प्रश्न आहे अस्तित्व म्हणजे काय? अस्तित्व म्हणजे जीवन. आज आम्ही जिवंत आहोत. आम्ही या शरीराच्या माध्यमातून, त्याच्या इंद्रियाच्या माध्यमातून अनुभूती घेत आहोत, संवेदनांचा अनुभव करतो आहोत. तुम्हाला हवे असेल की नको असेल अनुभव तुम्ही घेतात. हे सगळं तुम्ही जिवंत असल्यामुळे, म्हणजे आपलं जिवंत असणं हेच आपलं अस्तित्व आहे. ज्या क्षणी तुम्ही मरणार आहात त्या क्षणी तुमचं अस्तित्व संपणार. तुमचं शरीर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर नष्ट केलं जाणार. आणि मित्रांनो, आमचं जे अस्तित्व आहे ते संपून टाकलं जाणार. मग आमचं अस्तित्व म्हणजे आज आमचं असणं, इथं जिवंत असणं. आज परिस्थिती जर पाहिली तर माणसं सहज म्हणतात की माझं लक्ष नव्हतं रे, मी जरा गणगणीमध्ये होतो, माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होते, माझ्या समोरून एखादी गोष्ट निघून गेली तरी मला कळलं नाही, माझ्या समोरून माझा मोबाईल उचलून नेला तरी मला कळलं नाही.
कारण मी काहीतरी विचारात हो, मी कुठेतरी हरवलेला होतो. हे तुमचं हरवलेलं असणं, तुमचं दुःखामध्ये असणं, तुमचं वेदनेमध्ये त्रासून जाणं, हे सर्व जे काय आहे हे तुम्ही जिवंत असूनही जिवंत नसल्यासारखं आहे. आपण बऱ्याच वेळा कुठेतरी असतो, पण तिथं फक्त आपलं शरीर भौतिक स्वरूपामध्ये असतं, पण आपली चेतना मात्र कुठेतरी भरकटलेली असते. आपली चेतना त्याच ठिकाणी स्थिर होते ज्या ठिकाणी आपलं लक्ष असतं, आपलं ध्यान असतं. ध्यान म्हणजेच लक्ष. ज्या लक्षावर तुमचं चेतना स्थिर होती त्याला ध्यान असं म्हणतात. ध्यानाशिवाय आमचं जीवनच नाही, फक्त ते ध्यान अनियंत्रित आहे, ते भरकटलेलं आहे. ध्यानाचा आणि अस्तित्वाचा काय संबंध आहे? ध्यानाशिवाय अस्तित्वाचं काही किंमतच नाही. स्पॉटलाईट तुम्ही पाहिली असेल. स्पॉटलाईट काय करते? हजारो लोकांमध्ये तुम्हाला उजळवते. एका विशिष्ट व्यक्तीला, विशिष्ट गोष्टीला ही प्रकाश झोतामध्ये ज्या ठिकाणी तुमची चेतना एकत्रित होते त्या ठिकाणी स्पॉटलाईट त्याला ध्यान असेल. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत तुमचं ध्यान कुठे आहे? ज्या माणसांना अन्न अंगी लागत नाही त्यांचं कधीच जेवणावर ध्यान नसतं. ज्या माणसांच्या हातामधून कुठलंच काम धड होत नाही त्यांचं व्यवस्थित ध्यान नसतं. त्या कामामध्ये, त्या गोष्टीमध्ये ध्यान नसतं. तुम्हाला तुमच्या हातून एक सुंदर गोष्ट घडवून आणायची असेल तर तुम्हाला तिथं ध्यान देणं गरजेचं. तुमचं ध्यान नसेल तर ती गोष्ट तुमच्याकडे अनावधानाने घडेल. अवधान आणि अनावधान. अवधान म्हणजे ध्यानच आणि अनावधान म्हणजे ध्यान नसणं. बघा, सर्वांना मी दिसतोय, ठळक दिसतोय, स्पष्ट दिसतोय, पण कधी कधी तुमचे डोळे उघडे असतात पण मी दिसतच नाही. कधी कधी खूप वेळा मी एखादी गोष्ट सांगितली की तुमच्या जीवनामध्ये अनेक लोकांनी तुम्हाला आजपर्यंत फसवलं, लगेच तुम्हाला फसवलेले लोक दिसायला लागले, मी दिसायचं बंद झालं. तुम्हाला त्या घटना आठवल्या आणि तुम्ही बॅक ऑफ द माइंड ब्लँक झालात. तुमची इंद्रिय इथे असून देखील त्यांची चेतना त्या इंद्रियांबरोबर स्थिर नाही. मग ध्यान म्हणजे तुमच्या चेतनेची दिशा. आपले प्राण जे आहेत ते ज्या ठिकाणी तुमचं लक्ष असतं त्या ठिकाणी केंद्रित होतात आणि त्याला जिवंत करतात. बघा, आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो की एखादी गोष्ट आपल्याला जर त्रास देत असेल किंवा ती आपल्याला गुंतवून टाकत असेल तर तिथं आपलं ध्यान असतो. म्हणून तुमचं ध्यान असल्याशिवाय, असं म्हणतात, तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणी दुःखी करू शकत नाही, तुम्हाला कोणी आनंदी करू शकत, तुमच्या परवानगीशिवाय. कारण तुम्ही ध्यान देता. एखादा माणूस तुम्हाला वाकोल्या दाखवतोय किंवा तुम्हाला शिव्या देतोय, तुमचा अपमान करतोय, हे कधी शक्य आहे? जर तुम्ही ध्यान दिलं तर. तुम्ही ध्यानच नाही दिलं तर तो इरिटेट होणार आहे, तो फ्रस्ट्रेट होणार आहे, तो वैफल्यग्रस्त होणार आहे. कारण त्याने जे काही द्यायचा प्रयत्न केला ते उलटून परत त्याच्यावरच येणार. असं म्हणतात, आकाशाच्या दिशेने जर थुंकलं तर ते तुमकी आपल्याच तोंडावर येते. तसं तुम्हाला जे हवं आहे तिथे ध्यान केंद्रित जर तुम्ही केलं तर तुमचं जीवन सुंदर बनणार आहे. एवढंच तर सद्गुरू सांगतो. पण आपली समस्या काय? आपलं मन आपल्याला नेहमी अधोगतीच्या दिशेने घेऊन जातं. जे नको आहे त्या ठिकाणी आपलं मन आपल्याला घेऊन जातं. त्याचं कारण खूप खोलामध्ये हजारो वर्ष पाठीमागे आहे. जेव्हा माणूस म्हणून आम्ही या पृथ्वीतलावर अवतरित झालो, मनुष्य प्राणी म्हणून, तेव्हा आम्ही जंगलात राहायचो, गुहेत राहायचो, असुरक्षित होतो. सतत जंगली श्वापदांचा, जंगली प्राण्यांचा, विंचू, साप यांचा काटा, यांचा धोका असायचा. आणि म्हणून सतत या मेंदूला लाखो वर्ष एकच धारणा त्याला पकडत राहिली. काय? तू असुरक्षित आहे, तुला सावध राहिलं पाहिजे, तुला धोका आहे. आणि ही जी मानसिकता आहे ती लाखो वर्ष तुमच्या मेंदूमध्ये सतत येत राहिल्याने आजही तुम्ही त्याच भावनेमध्ये, त्याच धारणेमध्ये जगता. प्रत्येकाचा मेंदू जो आहे तो त्याच गतीने आज धावतोय. तो नकारात्मक दिशेने पहिला धावतो, कारण त्याला असं वाटतं की मी नकारात्मक राहिलो तर मी सुरक्षित राहील, मी खूप सकारात्मक झालो तर मी कदाचित काय होईल, बेसावध होईल, आणि या बेसावध क्षणी माझा घात होईल. आणि म्हणून तो सतत नकारात्मक गोष्टीचा विचार करतो की माझा जीव घेतला जाईल, मला लुटलं जाईल, मला फसवलं जाईल, माझं नुकसान होईल, अशी भावना त्याच्यामध्ये सतत चालू असते. आणि म्हणून जाणीवपूर्वक ध्यान तुमचं बदलणं आता गरजेचं आहे. निसर्गतः आपल्या ध्यानामध्ये जी सेटिंग आहे ती सेटिंग अधोगतीची आहे. का? तुम्ही जेवढा उंचीवर जाल तेवढा तुमच्या जीवनाला धोका आहे. मग तुम्ही ते जमिनीपासून उंचीवर जा, तुम्ही एखाद्या पदावर उंचीवर जा, तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये उंचीवर जा, तुम्ही प्रतिष्ठेमध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये. मला सांगा, जो सामान्य माणूस आहे त्याची एखाद्या चौकात बसून टिंगल होऊ शकते, पण त्याची बदनामी फक्त त्या गल्ली बोळापुरती होऊ शकते. अरे तो अमका अमका, हां खोटं बोलला, बस, काही नाही, काय फार विशेष नाही, त्याला किंमतच नाही ना. त्याच्यामुळे
त्याच्या बोलण्याला खोटं बोलला काय खरं बोलला काय काही किंमत नाही. एखाद्या गरीब माणसाने 100 रुपये परत आणून दिले तर काही विशेष गोष्ट वाटत नाही. पण जर एखादा उच्च पदावरचा एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक खोटं बोलला, एक सरपंच खोटं बोलला, एक मंत्री खोटं बोलला, एक तुमचा मुख्यमंत्री खोटं बोलला, जेवढे तुम्ही उंच पदावर जाल तेवढं त्या गोष्टीला महत्त्व प्राप्त होतं. मनुष्य हा आता 4 पायावरून 2 पायांवर आला, 2 पायांवर आता तो एक सर्वोत्कृष्ट प्राणी बनला या पृथ्वीतलावरचा, तो उच्च स्थानावर आहे. तर अशा ठिकाणी त्यांनी त्याचं स्थान, त्याचं जे ध्यान आहे ते स्थिर करणं फार गरजेचं. तुम्ही जेवढं उंचीवर जाता तेवढं तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे, तुमचं ध्यान केंद्रित करणं गरजेचं आहे. पण तसा जो होत नाही आहे, म्हणून पुन्हा मनुष्य जो आहे पुन्हा आपल्या अधोगतीकडे जाण्याच्या मार्गावर आहे. का? ध्यान नसल्यामुळे. मला सांगा, तुम्ही गाडी चालवताय, गाडीचा वेग जसा वाढतोय तसं तसं तुमचं ध्यान काय व्हायला पाहिजे? तीक्ष्ण व्हायला पाहिजे. तर ते आणखीन ब्लर होतंय, पुढचं ॲक्सिडेंट होणार, याच्यामध्ये काय नवल आहे ना? तसंच आज आमचं जीवन सतत अपघातांनी भरलेलं आहे. त्याचं कारण आहे आमचं ध्यान नाही आहे. जर आहे तर ते तेवढं तीव्र आणि तीक्ष्ण नाही आहे. आणि म्हणून सद्गुरू सांगता की ध्यान हे एकमेव असं साधन आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या अस्तित्वाचं सौंदर्य अनुभवू शकता. जीवन खूप सुंदर आहे, मनुष्य जीवन तर सर्वोत्कृष्ट आहे. आपण अनुभव करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण उतरू शकतो, आपण त्याच्यामधून बोध घेऊ शकतो, आपण त्याच्यामध्ये त्याची अनुभूती घेऊ शकतो. ही गोष्ट या पृथ्वीतलावर इतर कोणाला नाही, उपलब्धच नाही. आणि म्हणून आमचं जीवन जे आहे, आमच्या जीवनामध्ये आम्ही अगदी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत परत जे जे काही करतो, जीवन अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही जे जे काही करतो त्याच्यामध्ये अगदी श्वास घेण्यापासून, पाणी ग्रहण करण्यापासून ते अन्न ग्रहण करण्यापर्यंत सर्व काही उपभोग जो आम्ही घेतो, या उपभोगावरच आमचं ध्यान. आम्ही त्या गोष्टी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून करतो. बघा, जरा चांगल्यापैकी जर मोटरसायकल यायला लागली, सायकल यायला लागली किंवा कार यायला लागली तर माणसं बिंदासपणे गप्पा मारत मारत कार चालवता, मोटरसायकल चालवता, सायकलचा हँडल सोडून सायकल चालवता, गप्पा मारता. का बरं? शरीराला त्याची सवयच आहे. पण त्याच्यामध्ये सर्वात दुर्दैवाची गोष्ट काय? तुमचं ध्यान जिथं असायला पाहिजे तिथं राहिलं नाही. भगवान बुद्धांची फार सुंदर एक गोष्ट आहे. एकदा ते 2 पावलं पुढे गेले आणि परत मागं 2 पावलं आहे. याच्यामध्ये काय विशेष आहे? त्याच्यामध्ये विशेष काय? एखादा माणूस पुढे गेला आणि परत 2 पावलं मागे आला, त्याच्यामध्ये काय विशेष असायला पाहिजे? आनंद त्यांचा शिष्य होता, पट्ट शिष्य. तरी विचारलं, भगवान आपण परत मागे 2 पावलं का आला? म्हणजे क्षणभर माझ्या मनामध्ये विचार आले आणि त्या विचारांमध्ये मी 2 पावलं टाकली, म्हणून मी ते बेसावतपणे मी ती पावलं टाकली, म्हणून परत माझं ध्यान मी जागृत केलं आणि मी परत ती 2 पावलं टाकली. ही जी माणसं आहेत ही महान का बनलेली आहे? बस याच्यामुळेच. सचिन तेंडुलकरने आपल्या आयुष्यातलं सर्व ध्यान फक्त फळी आणि चेंडू बस ह्याच्यावरच केंद्रित केलं. सगळं ध्यान कुटुंबावर नाही, सोशल मीडियावर नाही, मनोरंजनावर नाही, कशावरच नाही. आयुष्यभर जोपर्यंत खेळत होता तोपर्यंत त्याचं सगळं ध्यान फक्त क्रिकेट आणि क्रिकेट, ते पण फक्त फळी आणि चेंडू बस. बॅट बॉल कसा मारायचा, हा बॉल कसा मारायचा, तो बॉल का, बस एवढंच. एक सामान्य मुलगा, सामान्य बुद्धिमत्ता, 10वीला नापास होणारा मुलगा. किती सामान्य बुद्धिमत्ता, 10वीला नापास, त्याला भारतरत्न मिळतो. कशामुळे? फक्त एकाच ठिकाणी ध्यान दे, एवढी ताकद. बघा, सर्वेली सूर्याचा प्रकाश आहे, पण कधी ऐकलं का तुम्ही सूर्याच्या प्रकाशाने काही पेटलं? असं कधी ऐकलं नाही. पण तोच सूर्याचा प्रकाश तुम्ही जर एखाद्या भिंग्याने जर एकत्र केला तो लगेच काही पण पेटवतो की एकाग्रता याला. असं आपलं ध्यान ह्या सूर्याच्या प्रकाशासारखं पांगले. आणि म्हणून आपल्याला जीवनाची जी सुंदरता आहे, तीव्रता आहे, त्यातलं जे सौंदर्य आहे ते कधी अनुभवायला भेटत नाही. मग माणसं जेव्हा नवीन नवीन कुठली गोष्ट विकत घेता, गाडी वगैरे, बघा तुम्ही कुठली गोष्ट त्यांनी विकत घेतली, कपडे घेतले, गाडी घेतले, घर घेतलं, जे काही तो नवीन नवीन घेतो, बायको किंवा नवरा घेतला, काही विशेष नाही, ती पण एक वस्तूच आहे. पण जोपर्यंत नऱ्याचे 9 दिवस आपण म्हणतो त्यानंतर त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पाहायचं पण इच्छा नाही. सुरुवातीला एवढं तिच्यावरती का बरं लक्ष केंद्रित होतं? तिथं जिज्ञासा, क्युरिओसिटी आहे. माणसाची बुद्धी जी आहे ना, माणसाचं मन जिथं जिज्ञासा आहे, तिथं अननोन आहे, रहस्य आहे, ते रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतो. कारण नकळत त्याला भीती आहे, ह्याच्यामध्ये माझ्यासाठी चांगलं फायद्याचं आहे का तोट्याचं, म्हणून ती क्युरिओसिटी आहे. त्या क्युरिओसिटीमुळे तुमचं ध्यान केंद्रित होतं. आज राम मुखेकर का बरं या शेती क्षेत्रामध्ये एवढं उच्च स्थानावर आहे? त्याचं कारण ध्यान. सतत ध्यान त्या शेतामध्ये, त्या पिकावर, त्याच्यामधल्या बदलांवर. हे असं का झालं, हे असं का झालं, सतत चिंतनामध्ये, डोळ्यांच्या समोर, कानासाठी, तुमच्या प्रत्येक अवयवाच्या, प्रत्येक इंद्रियाच्या साठी एकच विषय आहे,
विषय तो त्यांचा झाला नारायण. विषयच नारायण झाला कोणता? तुम्हाला माहिती आहे भर्तरी राजा जो होता, जेव्हा तो त्याच्या पत्नीवर पिंगलेवर फार प्रेम करतो, दोघांमध्ये अशीच हसी मजाक झाली आणि राजाने तिला विचारलं का रे किती प्रेम करतेस माझ्यावर? म्हणजे तुमच्या स्वतःपेक्षा तुम्ही स्वतःवर जेवढे करता त्यापेक्षा जास्त तो. म्हणजे मला जर काही झालं तर म्हणजे दुसऱ्या क्षणी मी या जगात नसे. त्याला एक दिवस मस्करी सुचली. असेच मित्र असतात ना आजूबाजूचे, ते म्हटले काय राजे तुम्ही पण बाई माणसाचं फार मनावर घेता. ठीक आहे. ध्यानी जंगलात गेला, शिकार केली आणि जे कपडे होते त्या वस्त्रांवर सर्व रक्त वगैरे माखून दिलं आणि घोडा आणि ते कपडे जे वस्त्र सगळे होते ते राजवाड्यात पाठवले. सांगितलं महाराज शिकार करता करता स्वतः शिकार झाला. साधारणतः काही तासांनी जेव्हा महाराज पुन्हा आपल्या बघण्यात आले त्यावेळेस राजवाड्यामध्ये येत असताना रस्त्याने त्यांना स्मशानभूमीमध्ये प्रचंड गर्दी दिसली आणि जेव्हा तिथे जाऊन पाहता तर त्यांची पट्टर आणि त्यांची आवडती पिंगला त्याची चिताची धगधगत जरा शतात तिथंच बस. तुम्हाला काय वाटेल 12 वर्ष स्मशानभूमीमध्ये बसला तो माणूस पिंगला 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 पिंगला. ते काय देवाचं नाव नाही आहे. पिंगला म्हणत म्हणत तरी 12 वर्ष तिथेच बसला. तप झालं 12 वर्ष. आणि मग नाथ आले आणि त्यांना घेऊन गेले नाथ संप्रदायामध्ये. तेच भरतरी नाथ. मित्रांनो आपल्याला हे कळलं पाहिजे ही कहाणी किती खोटी किती खरी हा मुद्दा नाही आहे. त्यातून जो बोध आहे की तुम्ही ध्यान कुठेही केंद्रित करा, कुठेही केंद्रित करा, त्याच्यातून सौंदर्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मी एक प्रयोग केला होता जेव्हा 2 वर्षापूर्वी मी फॅमिली मिटिंग घेतल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. मी प्रत्येक जोडप्याला समोर बोलवलं आणि त्यांचं लग्न होऊन 20 वर्ष झालेले, 15 वर्ष 30 वर्ष असे जोडपे ज्यावेळेस मी समोर बोलवले, ज्यावेळेस ते यांना सांगितलं की तुम्ही समोर उभे राहा आणि एकमेकाच्या डोळ्यामध्ये बघा, एकटक एकमेकाच्या डोळ्यामध्ये बघा, उतरा एकमेकाच्या डोळ्यात. लोक लग्नामध्ये पोस्टसाठी तसं करतात. डोळ्यासमोर आपला बळी असतो परंतु डोक्यामध्ये कॅमेरामॅन असतो. कशी पोच येत असं माझं ध्यान कुठे आहे? ध्यान कुठे आहे? माझा फोटो कसा येईल? मी समोर कोण आहे? मला हल्ली असं वाटतं की लग्न समारंभाचं शूट करण्यासाठी कॅमेरामन नसतात, कॅमेरामनसाठी लग्न समारंभ करत असतात. तू सांगतो तसं सर्व करत असतो. पण ब्राह्मण तर बिचारा असा 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 थांबा बाजू सारखा बाजूला सारखी बाजू. सूचना ब्राह्मण कमी कॅमेरामन जास्त देतो. आता दाब घ्या एकमेकाकडे बघा. हे ब्राह्मणाचे डायलॉग नाही आहे, हे कॅमेरामॅन. म्हणजे आमचं लक्ष कुठे भडकटलेलं आहे. कधी कधी मला तर असं वाटतं की कॅमेऱ्यासाठीच लग्न होत आहेत हल्लीच्या काळात. ते नंतर कोणी बघत ना बघत, परंतु ज्या क्षणी ते घडत आहे त्या क्षणी लक्ष कुठं आहे? लग्न ज्यावेळेस घडतं तेव्हा हातात हात द्या, एकमेकाकडे बघा. त्यावेळेस कॅमेरामॅन सांगतो चला इकडे बघा, तिकडे बघा. लग्न कॅमेरामॅन बरोबर चाललं आहे की समोरच्या बरोबर तेच कळत नाही. कदाचित भविष्यामध्ये जाऊन पोरगं ते कॅमेरामॅन सारखं व्हायचं. सावली पडते ना म्हणता, हे फार भयंकर आहे. म्हणून ध्यान किती महत्वाचं आहे. तुमचं ध्यान भरकटता कामा. आणि आज ध्यान भरकटायचं काय सोडून बसलं तुम्ही? ध्यान काय की सुरुवात आहे. गाणं नाही आहे तेरा ध्यान किधर आहे, तेरा ध्यान किधर आहे, तेरा हिरो इधर आहे. हिरोला सुद्धा सांगा ते इकडे बघतो, तुझा हिरो इकडे आहे, तिकडे कुठे बघतायस? आपण अनेक वेळा रील बघतो की पार्कमध्ये वगैरे कुठे गर्दीमध्ये स्टेशनवरती जेव्हा गर्दी असते तेव्हा कधी कधी पॉपकॉर्न खाता खाता किंवा मोबाईलवर बोलता बोलता दुसऱ्याच बाईचा अपघात ओळखत होते. नंतर कदारी बाई कुठे फेरी बागे. स्त्रिया पण असं उलटं करतात. एकदा एक रात्रपाळी केलेला जो माणूस आहे तो घरी येतो. रात्रभर जागलेला, 2 दिवस सहज रात्रपाळी केला आणि तो घरी काहीतरी समस्या असल्यामुळे शाळेतून पोरगं आणायला गेला. शाळेत गेला, पहिल्यांदा गेला आयुष्यामध्ये, कधी जात नव्हता. पोरगं धरून आणलं. संध्याकाळची वेळ होती, काही फंक्शन असते, तिथून पोरगं शाळेतून आणलं होतं. ते साऱ्या रस्त्याने रडायचे पोरं, साऱ्या रस्त्याने ओरडायचं. हे पण डोळे चोळीत चोळीत घरी पोहोचलं कसं बस. आणि घरी आल्यावर त्याने असं लोटलं त्याला घरामध्ये आणि बायकोला म्हटलं हे तुझं कार्ट सांभाळ, सायझर रडतं रस्त्याने. असं भोकाड पसरले त्याने. ती म्हणते ती जरा पाणी आणते तिथे तोंडावर मारतो. तुम्हाला कळतं का? अक्कल आली तुम्हाला? तुम्ही शुद्धीवर धरत का? म्हणजे काय दुसऱ्याचा पोरगं धरणं? ध्यान फार महत्वाचं आहे. असं जर तुम्ही तुमचं ध्यान आणि अवधान असं जर अनावधानाकडे जायला लागलं तर तुमचं जीवन नरकच बनणार आहे. तुम्ही जीवनाकडे नरक म्हणून बघणार आहे. जे मूळ तुमच्यासाठी आनंदाचं सागर व्हायला पाहिजे ते मूळ तुमच्यासाठी काय होणार आहे? एक त्रासदी होणार आहे, एक संकट होणार. जीवनामध्ये ज्या गोष्टी ज्या क्षण तुमच्या जीवनामध्ये अद्भुत असायला पाहिजे त्या गोष्टी आज आमच्यासाठी विकृत बनलेल्या आहे. त्याचं कारण असते जीवनातल्या सुंदर सुंदर गोष्टी. जेवण किती सुंदर गोष्ट आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज आव्हान होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणी जे यज्ञकर्म. यज्ञकर्म आहे ते यज्ञकर्म. यज्ञकर्म आहे का रील कर्म आहे तेच कळत नाही. मोबाईल कर्म. समोर टीव्हीवर टॉयलेटची जाहिरात येते, हा मग दणकेबाज जेवण कर. नक्की चाललंय कुठे? चाललं कुठे? भावामध्ये काय ताकद असते? भाव जो असतो ना तुमचा, त्या भावामध्ये खूप ताकद, ती आम्हाला कळत नाही. आणि तुमचा भाव जसा असतो ना तसंच जीवनात घडतं. तुम्ही जे काही करता ते घडत नाही. आणि भाव कसा घडतो? जिथं तुमचं ध्यान आहे. तुम्हाला माहिती आहे
तुम्ही एकदम सात्विक असा आहार घ्या आणि फक्त भाव तुमचे दूषित होऊ नये. त्या अन्नाचं तुमच्या शरीरात जाऊन विष तयार. तुम्ही साधारण अन्न खा आणि प्रसादासारखा भाव तयार करा. ते विष जरी असलं तर तुमचं शरीर पचवतं असं शास्त्र सांग. हे सगळी जादू कशात आहे? जादू कशात आहे? भावामध्ये. तुम्हाला एक गंमत सांग. हिप्नोटिझम तुम्ही कधी ऐकलं असेल? संमोहनशास्त्र. एखाद्याला मिरची खायला द्यायची, त्याला मोहित करायचं संमोहन, आणि त्याला मिरची खायला द्यायची, लाल भडक अशी मिरची एकदम तिखट. त्याला सांगायचं हे गोडी शेव आहे. बाजारामध्ये काय आहे? गोडी शेव आहे. ते असं मिटक्यामध्ये खातात. तुम्ही म्हणाल हे काय आहे? तुम्ही म्हणे थांबा मला चेक करू द्या. हे काय? मित्रांनो त्याला कारलं खायला द्या, तर गाजर आहे, तो मिटक्यामध्ये खातं. मित्रांनो त्याचं ध्यान गाजराच्या फिलिंगवर आहे आणि म्हणून मेंदूसुद्धा त्याच अनुभूती जागृत करून त्याच्यावर थोपवतो. त्यावेळेस तुमचं कॉन्शियस माइंड काय असतं? पूर्ण स्लीप झालेलं असतं आणि सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह झालेलं असतं. संमोहन म्हणजे काय? तुमचं जे बाह्य मन आहे त्याला निद्रिस्त करून टाकायचं, त्याला मोहित करून टाकायचं. जसं लोक दारू पिल्यावर करतात, नशा केल्यावर करतात. बघा नशेडी माणूस, दारू पिलेला माणूस कधी खोटं बोलत नाही असं म्हणतो बऱ्याच वेळा. तर काही जणांनी फार अभ्यास करून PhD मिळवली, त्याचा फार वेळ पण ते जनरल आहे. तसं संमोहनामध्ये तुमचं बाह्य मन काय होतं? नशा, दारू ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, मनोरंजन, या सगळ्या गोष्टी बाह्य मनाला शांत करण्यासाठीच आहे, जे सारखं टोचत असतो. बघ तू असं, बघ तुझ्याबरोबर असं, बघ हां तुला सांगितलं असं करू नको, इथं जाऊ नको, याच्याशी बोलू नको, असं खाऊ नको, तसं करू नको. सतत ते काहीतरी टोचा मारत असतं. एखादा कोंबडा कसं टोचा मारतो सारखं, तसं ते सेम मन सारखं टोचा मारत असतं. फार कमी लोकांचं मन स्वतःला असं अंधारात गोंधळत असतं. तू छान आहेस, तुझं जीवन चांगलं आहे. काही जणांचं मन असतं त्याला काय करत असतं? डोक्यावर बसत असतं. हां तू सगळ्यात ग्रेट आहेस, सारी दुनिया मूर्ख आहे, तू छान आहे. असे पण काही ते अहंकारी असतात. म्हणजे मन अशा प्रकारे स्वतःला खेळवतं. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला हे कळतं बॅक ऑफ द माइंडमध्ये की तुमच्या आतमध्ये काय भाव आहे, त्याप्रमाणे हे मन काय करतं? वातावरण निर्माण करत असतं. मग ज्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये भाव तयार होतो तशी परिस्थिती तुमच्या समोर निर्माण केली जाते. तेवढी ताकद त्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. मग तुम्ही जरी तिखट वस्तू खात असाल, जर तुमच्या मनामध्ये फिलिंग जर गोड असेल तर ते काही तुम्ही खातात त्या इंद्रियाचं सेन्सेस तुम्हाला जाणवणार नाही. तुमच्या मनामध्ये जे काही फिलिंग राहिले आतमध्ये पूर्वी, ते फिलिंग तुमचं ॲक्टिवेट होणार. म्हणजे खाणार इंद्रियांना स्वाद मिळणार तिखटाचा, परंतु मेंदूला फिलिंग होणार गोडाच. बघा अशा प्रकारची स्थिती निर्माण, बरोबर आहे. याचा वापर काही खेळाडू करतात. एक जगामध्ये सर्वात मोठा ज्याने 350 किलो वेट लिफ्टिंग केली. किती? 350 kg, 3.5 क्विंटल वजन ज्याने उचललं, त्याला विचारलं, त्याला कोणी विचारलं? पत्रकारांनी विचारलं की अरे तू एवढं वजन कसं उचललंस, कसं शक्य आहे ते, एवढं वर्ल्ड रेकॉर्ड तू कसं? त्याने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तुम्हा सर्वांनी ते उत्तर ऐकलं पाहिजे. तो म्हटला मी जेव्हा प्रचंड ताकद लावून प्रयत्न करतो तर मी 200 किलोच्या पुढे जात नाही. माझ्या शरीराची क्षमता किती आहे? 200-250. फार जीव काढला तर तो 250. माझ्या मज्जा रज्जूमध्ये जी किंवा माझ्या मसल्समध्ये, स्नायूंमध्ये जी ताकद आहे तीपर्यंतच. मग म्हणजे वरचे 100 किलो कसे उचलतोस? की म्हणजे जेव्हा मी 350 किलोचं वजन उचललं जातो ना, तेव्हा मी डोळे बंद करतो आणि मी असं फिलिंग करतो की माझं लाडकं बाळ माझ्या, जेव्हा मी माझं लाडकं बाळ माझ्या डोळ्यासमोर फील करतो त्यावेळेस माझा जो बेबी आहे तो एवढा छान दिसतो. मी त्याची पप्पी घेण्यासाठी त्याला असं जवळ घेण्याचा प्रयत्न करतो आणि मी ते 350 किलोचं वजन उचलतो. बाहेर जगाला दिसतं मी 350 किलो वजन उचलतोय, पण मला आतमध्ये माहिती आहे मी माझ्या बाळाचं ध्यान कुठे आहे ते जागृत. सायन्ससुद्धा इथे फेल आहे. सायन्सला सुद्धा कळत नाही हे कसं होतं. जसं एससीटी वैदिक काय आहे हे सगळ्या शास्त्रज्ञांना पडलेलं एक गूढ रहस्य आहे. शेतकऱ्यांचं तर सोडून द्या. जो जागतिक लेवलच्या शास्त्रज्ञांचा ग्रुप आहे डाळिंबाचा, पोमोग्रेनेट इंटरनॅशनल, त्याच्यामध्ये भारतातील नाही तर जगातले टॉपचे सायंटिस्ट आहे जे त्या डाळिंबावरती बोलत असतात. ते 4 वर्षापासून बोलतात. मी फक्त कालच बोललो त्याच्यावर. मी पोस्ट टाकली, ग्रुपवर भयान शांतता पसरली. 100 दिवस रूम टेम्परेचरमध्ये डाळिंब जसं चाप तसं, म्हणजे डाळिंब म्हणजे बाहेरून नाही आतून दाणी जसंच्या तशी. आपण काय साल नाही खात ना, साल पूर्ण लाकडासारखी वाळून गेलेली. 100 दिवस. आज 102 दिवस झाले, आजही तसंच आहे. जेव्हा त्यांनी ते पाहिलं ही नाशवंत गोष्ट आणि अशा प्रकारे शाश्वत झाली कशी काय, हे अशा प्रकारे टिकावं करून आम्ही काय काय संशोधन केली आणि वरतून मी त्यांना सांगितलं आमच्या पिकावर रोगच येत नाही. मग ते त्यांच्या पायाखालची वाळू सर. त्यातला एक जण म्हटला हे नॉन सायंटिफिक आहे. म्हटलं तुम्ही म्हणजे सगळे सायंटिस्ट आहात, तुम्ही एक तर प्रूव्ह करा नाही तर डिस्प्रूव्ह करा. हे जे रिझल्ट्स आहेत
हे रिझल्ट फेक आहे, नॉन सायंटिफिक आहे, हे तुम्ही प्रूव्ह करा. तुम्ही सायंटिस्ट आहेत ना, तुम्ही प्रूव्ह करा. मी रिझल्ट दाखवले तुम्हाला, हे असं घडलंय, का घडलं हे शोधून तुमचं काम आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की तुमचं ध्यान काय आहे त्याच्यामध्ये दाखवा. आम्ही कोणतीही गोष्ट करताना काय फील करतो हे तुमच्या ध्यानावर अवलंबून असतं. नेहमी आठवा, तुमच्या जीवनात कठीण प्रसंग आला, वाईट प्रसंग आला, अडचणी आल्या, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जर टफनेस जाणवायला लागला, पेन जाणवायला लागला, तर तुम्ही त्या वेटलिफ्टरला नेहमी आठवण करत जा. जगातला सर्वात मोठा रिस्की पॅराशूटर जो आहे, हाय जम्पर, त्याची कहाणी मी तुम्हाला सांगितली पाठिंबा. जेव्हा बुर्ज खलिफावरून त्याने उडी मारली, उडी मारून खाली आल्यानंतर जेव्हा त्याला विचारलं पत्रकारांनी, अरे एवढ्या उंच बिल्डिंगवरून तू उड्या मारतोस, तुला अशी भीती नाही वाटत का पुढे आदळला, एखाद्या बिल्डिंगवर आदळला, शेजारी एखाद्या रूमवर, बाल्कनीमध्ये, तुझं काय होईल? तू हिंमत करतोस कशी काय? एवढी हिंमत येते कशी तुझ्या? वेळा आहेस का तू? म्हणजे नाही, मी पण तुमच्यासारखा शहाणाच आहे, मग तू अशी हिंमत कशी कर? मग त्याने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणतो, मी काय करतो, जेव्हा उंचीवर मला उडी मारायची असते ना, भीती मलाही वाटतं, मी असं करतो, मी माझ्या काळजाला हात घालतो, असं काळीच पुढं फेकून देतो आणि ते धायला उडी मार. डर सबको लगता है, गला सबका सूखता है, लेकिन डर के आगे हे कोणाला माहिती आहे? जो त्या जीतवर फोकस कर, भीतीवर नाही. आपण भीतीवर डोकं आपण, ज्यांना भीतीवर मात करता येते ते भीतीवर डोकं आपण. माझ्या नशिबाचं असं. मित्रांनो, तुमचं ध्यान कुठे आहे? तुमच्या जीवनातल्या सकारात्मक गोष्टींवर आहे, तुमच्या जीवनातल्या नकारात्मक गोष्टींवर आहे. आणि म्हणून ध्यान ही एकमेव अशी गोष्ट आहे जी तुमचं जीवन अद्भुत करू शकते आणि अद्भुत जीवनाचं अंग तुमच्या समोर आणू शकते. माणसाचं खरं सौंदर्य पाहिजे तर झोपेतून उठल्यावर बघायचं, ते ओरिजिनल राहत, तिथे चॅलेंज, ते असली ध्यान राहत. बायको म्हणते पाहुण्याला, पहा आमचं ध्यान. तुम्ही ऐकलं असेल, नवऱ्याला काय म्हणते, हे आमचं ध्यान. म्हणजे तिचं लक्ष नेहमी नवऱ्यावरच असतं ना, म्हणून ती म्हणते हे आमचं ध्यान. हे लक्षात ठेवा, ध्यान जर तुम्हाला काबूत आणायचं असेल तर त्याची सुरुवात निरीक्षणामधून. तुम्हाला ध्यान हातात नाही येणार कधीच, पण निरीक्षण आणि चिंतन या दोन गोष्टी लक्षात ठेवा. निरीक्षण आणि चिंतन म्हणजे विचार, या दोन गोष्टींचा धागा जर तुम्ही पकडला, ध्यानासाठी तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे श्वास. एक आहे निरीक्षण, एक आहे चिंतन आणि तिसरं आहे श्वास. श्वासाचा धागा तर सर्व साधू संतांनी सर्वांनी सांगितलं. चिंतनाचा धागा म्हणजेच नामस्मरण. एक नाम पकडा आणि त्याचं स्मरण करा, आपोआप ध्यान कुठे जातं? एका ठिकाणी. ते नाम महत्वाचं. लोक म्हणतात कोणता मंत्र म्हटला पाहिजे. मग काय सांगितलं ना, पिंगळा म्हटलं तरी चालतं. हॅलो, हां, बायकोचं नाव घ्या, काही फरक पडत नाही. झुणकाबाई असलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम. म्हणता आलं पाहिजे फक्त व्यवस्थित, एवढाच. तिथं झुणका झुणका म्हणतात, तुझा झुणका व्हायचा. सोपं साधं नाम आहे, ते पुन्हा पुन्हा घ्या. एखादा मुसलमान आहे, त्यांनी या अल्ला जरी म्हटला, या अली म्हटला, काही फरक पडत नाही. नाम महत्वाचं आहे, तिथे लक्ष केंद्रित करा. कळतंय का? म्हणजे पहिला आहे श्वास, दुसरा आहे चिंतन आणि तिसरं काय सांगितलं मी आज? निरीक्षण. माझ्या जीवनामध्ये माझं ध्यान स्थिर होण्याचं कारण ना काय श्वास आहे, ना चिंतन आहे. माझं काय? माझ्या आयुष्यामध्ये माझं ध्यान केंद्रित होण्याचं कारण फक्त निरीक्षण आहे. मी फक्त बघत असतो, कुठल्याही प्रकारचे भाव न करता फक्त बघत असतो. या निरीक्षणामधून आपल्या सर्वांची समस्या काय? आपण डायरेक्ट परीक्षण सुरू करतो. आपण लगेच जज करायला सुरुवात करतो लोकांना. कोणी पण दिसला की आपण लगेच हा कोणासारखा आहे, हा कसा आहे, ही कशी आहे, कशी असेल, कशा प्रकारे जरी सुरुवात होत्या. एखादी वस्तू पाहिली तरी तिच्याविषयी लगेच आपल्या कामना बिमना वासना सुरू होतं. एखादं फळ पाहिलं तर पहिलं मनात काय येतं? सुंदर आंब्याचं फळ पाहिलं, काय येतं मनामध्ये? असं येतं का? अरे वा किती छान आहे, सुंदर आहे. पहिलं येतं मला खायला भेटेल का, जी चव कशी आहे, आजमध्ये रस किती असं, यालाच काय म्हणतात? वाचत. मग तुम्ही परीक्षण सुरू करता, तुम्ही समीक्षण सुरू करता, मग तुम्ही मेन पायात तुम्ही ढासळून टाकलेला असतो. तुमच्याकडे निरीक्षणच नाही आहे. मला सांगा, एखादी बिल्डिंग आहे, त्याला पायाच नाही, तुम्ही उभी का? काय पाया नसलेली इमारत जर उभी केली तुम्ही तर होईल काय? ती इमारत जेवढी उंचावर जाईल तेवढी लवकर खाली कोसळेल. मग तुमच्या जीवनामध्ये आज जे काही तुम्ही उभारताय, मग ते तुमचं करिअर असेल, जे काय आम्ही करतोय त्या गोष्टीमध्ये आम्ही किती उपस्थित असतो? निरीक्षण आम्ही करतच नाही का? आम्ही हेतूशिवाय श्वास सुद्धा घेत नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टी पाहिलं की आमच्या मनामध्ये पहिला भोग निर्माण होतो, वासना किंवा कामना निर्माण होते. शरीरामध्ये वासना आणि मनामध्ये काम, हे दोन्ही पण निर्माण न होता पाहिलं पाहिजे. या दोन्ही नसताना दोस्ती केली पाहिजे, ह्या दोन्ही नसताना नाती निर्माण झाली पाहिजे, हे दोन्ही नसताना कर्म निर्माण झालं पाहिजे, आणि तरी पण ध्यान केंद्रित राहिलं पाहिजे. आम्ही असं करत नाही का? आम्हाला काहीच हेतू नाही, पण आम्ही करतो पण आमचं ध्यान नसतं. आमचं ध्यान केंद्रित होतं पण ते भोगासाठी,
आमचं ध्यान केंद्रित होतं, पण ते कामनेसाठी आणि वासनेसाठी. मग समस्या ही आहे, तुम्ही त्रयस्थ नजरेने कधी बघतच नाही. ज्याला साक्षीभाव असं. साक्षीभाव म्हणजे काय? तुम्ही साक्षीला विचारा एखादे, तिला पण माहित नसतं साक्षीभाव काय असतो. तिला दुसऱ्यांच्या साक्षीची गरज पडते. साक्षी म्हणजे काय? दृश्य समोर आहे, परंतु त्याचं पूर्णपणे आकलन चालू आहे. केळाच्या साडीवरून पडला तर दुसरा पडला काय, हे शरीर पडलं काय, सारख्याच नजरेने बघतो, त्याला म्हणायचं साक्षी. पाण्यात असून कमळासारखं पाण्यापासून वेगळं, याला म्हणायचं साक्षी. कर्म करत असून सुद्धा कर्मापासून वेगळं, कर्मफळाच्या अपेक्षेचा संबंधच नाही, कर्मापासूनच वेगळं. हॅलो, हे साक्षी आहे. जीवन तुम्ही जर साक्षी भावाने जर जायला लागला तर आपोआप तुमचं ध्यान काय होतं? ध्यान इथे 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 असं नाही आहे. ध्यान असलं तुमच्या मनामध्ये कुठलेच तरंग नाही उमटले, भाव नाही तयार झाले पाहिजे, निर्भाव राहिलं पाहिजे. आता मगाशी म्हटले भावाशिवाय काही होत नाही, आता म्हणतात निर्भाव. ही पुढची अवस्था आहे. जेवण करून झाल्यानंतर तुमच्यासमोर जर परत ताट आलं तर तुम्हाला काय वाटतं? काय करत? मी आग्रह करायला आलं तर राग येतो, हे बस कशाला नाश करतोस? ज्याने प्रेमाने वाढलो, अगोदर त्याच्याबद्दल आदर होता, प्रेम होतं, त्याने आणावं अशी वाट बघत होतो, आणि आता पोट भरलं तर त्याचा राग यायला तृप्त झाले, त्याच्यापासून मुक्त झाले. मग तृप्त झाल्यावर तुम्ही मुक्त होऊ शकता, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून भावाने तृप्त होऊन तुम्ही निर्भाव झाले पाहिजे. एखादी आई बाळाला धारण करते, गर्भधारण करते, गर्भाचं पोषण करते, पालन करते, आणि 9 महिने 9 दिवसांनी गर्भ काय होतो? शरीराच्या बाहेर. तेव्हा तिथे नाळ तोडली जातो, तिच्यापासून वेगळं. ही मुक्ती आहे. मग ही जी मुक्ती आहे की परिपक्वतेची मुक्ती आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी जीवनामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे, किमान एवढं तरी लक्षात ठेवा की आमचं ध्यान जे आहे ते जागृत पाहिजे. त्याला माहिती आहे कुठे ध्यान लागलं पाहिजे, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. फक्त समस्या काय? आम्ही ते अगोदरच कुठेतरी जोडून ठेवलेलं आहे. आम्ही अगोदरच ठरवलेलं आहे हे चांगलं आहे, हा माणूस चांगला आहे, तोच काही दिवसांनी वांगला होतो. मग आम्ही त्याचा इश्यू तयार करतो, त्याची कहाणी तयार करतो. मला एवढ्या लोकांनी फसवलं, आधी डोक्यावर चढवायचा, मग खाली आपटायचा, आणि मग त्याची कहाणी बनवायची, आणि त्याचा परत सिनेमा तयार करायचा, आणि तो सारखा फिरत राहायचा आयुष्य गोल गोल. यालाच मूर्खपणा असं म्हणतात. हाच मूर्खपणा आम्ही रोज करतो. आधी कुत्र्याला खायला टाकायचं, की पाहुण्यांच्या वेळेस ते मध्ये आलं की त्याच्या काठी काढायचं. आधी जेवताना मांजीला जवळ करवायचं, माझं बा, माझी सोनी, माझा सोन्या. आणि एक दिवस त्याने ताटत पाय घातला का मग सटका द्यायचा त्याच्या. म्हणजे आम्हाला हे कळत नाही जीवनामध्ये की आम्ही गुंतवणूक का करतो. एक तर स्वीकारलं ना, त्याच्या पायाखालचं पण खा. तसे काय बरत नाही. तुम्ही करायचं तर तसं प्रेम का. नुसत्या गाईच्या दुधावर प्रेम करू नका, त्याच्या शेणावर पण प्रेम का. नशीब ते अमृत म्हणून संबोधतात, म्हणून बरं पूजनीय आहे. तसं सगळ्यांचं पूजनीय करून टाक. आई नाही करत का? आई बाळाच्या गालांवर पण प्रेम करते, त्याच्या शिवर पण तेवढंच प्रेम कर का? कारण तिचं ध्यान स्थिर आहे. आमचं ध्यान भरकटलेलं, म्हणून आम्हाला शी वेगळी दिसते आणि गाल वेगळी दिसते. आम्हाला गाल हवे, बोट हवे, पण उद्या त्याच ओठांना जर एखादा आजार झाला तर आम्हाला ते पाहिजे पण नाही. ही विडंबना आहे. तुम्ही त्या शरीरावर बघू राहिले, त्याच्या आतमध्ये असलेल्या चेतनेवर प्रेमच नाही करत. म्हणून आमचं ध्यान हे चेतनेवर पाहिजे, शरीरावर नाही. वरच्या रंगावर बोलू नका. वर फार मेकअप केलेला असतं, कॉस्मेटिक आहे त्याचं, ते बदललं जाऊ शकतं, प्लास्टिक सर्जरी केली जाऊ शकते, पण आतमध्ये जे आहे ते कधीच बदलत नाही. ते बदलण्याची शक्ती कोणातच नाही. आणि ते सर्वांचं सुंदरच असतं. सर्वांचं अंतःकरण, सर्वांची जी प्राण ऊर्जा आहे, सर्वांची जी चेतना आहे ती तेजस्वीच आहे, ती सकारात्मक आहे, ती आनंदीच आहे, ती सतत सत्यच मार्गाने आहे, ती सदैव आहे तशीच आहे. तिच्या काही मात्र नाही, काडी मात्र बदल नाही. आणि म्हणून जे बदलत नाही त्याच्यावरच ध्यान स्थिर आहे. जे बदलणार आहे त्याच्यावर ध्यान का स्थिर करायचं. म्हणून मी तुम्हाला जे म्हटलं की 9 दिवस ध्यान असतं, त्याकडे नवीन गोष्ट असते ना, म्हणून ध्यान असतं. एकदा लहान मुलं सुद्धा ना, जुना खेळणं झाला की तो सुद्धा बघत होईल. हा, एखादा पाहुणा आला आणि तो ते खेळण्याकडे गेला, माझं आहे. माणसं तर फार वेगळं नाही. आणि लग्न होऊन 10-12 वर्ष झाले, आपल्या बायको ढुंकून बघत नाही. दुसरा एखादा जर प्रेम करायला लागला, बा यातला मर्द जागा, माझी आहे बायको असेल, माझा आहे. एवढे दिवस डबा करून देत नव्हतं, त्याचे कपडे तेव्हा धुवायला लावायचे. आता कोणीतरी धुवायला आली तिचं तिला त्रास. मला सांगायचं टप्पा असं आहे, आपण एखाद्याला स्वीकारतो, त्याला शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर, त्याला आपण अंतःकरणाच्या स्तरावर स्वीकारलं, हे जीवन सुंदर आहे. बरोबर आहे. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे की ध्यान जे आहे, आम्हाला ध्यान म्हणजे फक्त एवढंच माहिती आहे. डोळे झाका, ध्यानमुद्रा करा, श्वास घ्या, श्वासावर आम्हाला एवढं ध्यान माहिती. हे त्याची क्रिया ध्यान आहे. म्हणजे तुम्ही या क्रियेद्वारे सुद्धा त्याला साधू शकता. तुम्ही फारच भरकटलेले असाल
तर ह्या मार्गाने तुम्ही तुमचं जीवनातलं ध्यान साधू शकता. एकदा तुम्ही तुमचं ध्यान बघा, एखादा पाईप जर वाकड तिकडे झाला असेल, एखादी नळी वाकड तिकडे झाली असेल, तर ती जर एखाद्या रिंगमधून जर आतून सोडली तर ती काय होते, एकदम सरळ होते. एखादी तार वाकड तिकडे झालेली आहे, ते एखाद्या छिद्रामधून सोडून ती काय केली जाते, सरळ केली जाते. मग ती छिद्र पाडण्याचं जे यंत्र आहे ते सारखे घेऊन द्यायचं का तिच्या मागे, जेव्हा गरज आहे तेवढंच आहे. तसं हे ध्यान करण्याची प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला काय करणार आहे, ते एक यंत्र आहे जे तुम्हाला तुमचं ध्यान जागेवर आणून देईल. तुम्ही असंच कुठेतरी ध्यान एखादं करायला गेलात तर नाही होणार. ते तुम्ही निरीक्षण करण्याच्या मार्गाने जर गेलात तर नाही होणार. तुम्ही चिंतन करत राहिलात तर ते होईल की नाही, कारण त्यासाठी साधना पाहिजे, त्यासाठी तपश्चर्या पाहिजे, सातत्य पाहिजे. हे तुम्ही कराल की नाही माहीत नाही, पण कमीत कमी सोपं क्रियायोग आहे. तुम्ही स्वतः क्रिया करा ध्यानाची, त्याच्या माध्यमातून तुमचे ते ध्यान महत्त्वाचं नाही, त्याच्यामुळे तुमच्या जीवनाचं ध्यान जागेवर येतं. तुमच्या जीवनातले विचार, तुमची दंगड, जगत्यामध्ये असलेला भ्रमिष्टपणा, नेगेटिव्ह थिंकिंग, ओव्हर थिंकिंग, हे सगळे विकृती आहे लक्ष न दिल्यामुळे. जसं एखाद्या चाकाचं जर नट ढिल्ले झाले तर ते चाक असं डगमाट, ती गाडी अशी डान्स करत चालते ना. तुम्ही तेच जर अलाइनमेंट केली आणि थोडंसं टायर वगैरे हवा वगैरे बॅलन्स केली तर तुमची गाडी एकदम छान स्मूथ चालते. ऐकली चालते का काय तेच कळत नाही. अगदी तसंच आहे ध्यान. म्हणजे ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनातलं ध्यान सक्रिय करायचं. साधू संतांच्या जीवनामध्ये अगदी सद्गुरूसुद्धा स्वतः म्हणतात, मी कधीच ध्यान करत नाही, मी कुठली ध्यानाचा विधी पण करत नाही, पण ते सतत ध्यानात असते, कारण त्यांना योग्य ध्यान सापडले नाही. एकदा असं झालं, मुल्ला नसरुद्दीन एक विनोदी कॅरेक्टर एका नवीन इमारतीमध्ये राहायला गेला आणि त्याला जी सतार आहे, 7 तार असतात त्याला, ते वाजवायची सवय होती. तो गेला आणि संध्याकाळी सतार चालू करून द्यायचा, संगीत चालू करून द्यायचा. आजूबाजूचे लोक परेशान आहेत. आता ती सतार होती, चांगला संगीत ऐकायला यायचं, लोक ऐकायचे. ते नंतर तो एकच तार वाजवायला, टुंग टुंग टुंग. आता हे बोरिंग व्हायला लागलं. एक दिवस ऐकलं लोकांनी, 2 दिवस ऐकलं, तिसऱ्या दिवशी सगळे गोळा झाले. हे काय मुल्ला नसरुद्दीन, काय चाललंय तुझं? हां काय का टुंग टुंग, लोकांची झोपायची वेळची टुंग काय एकच. तर मुल्ला म्हटला, काय झालं मित्रांनो, तारा 7 आहेत याला, पण माझ्या जीवनातली तार मी शोधत होतो, ती मला सापडली आता, म्हणून मी तीच वाजवतोय. म्हणजे मग ती बंद करत जा ना, आम्हाला वेळ लागायची पडी अरे म्हणे. आता उशीर झाला. कसा उशीर झाला? मी तुम्हाला ऑलरेडी वेळ लागलेला आहे. मी काय बोलतोस तू? हो म्हणे, 2 तासापूर्वीच बंद केलं. तसं आमच्या जीवनामध्ये सतत एक तार वाजते सा, ती बंद झालेली केव्हाच, पण ते टुंग टुंग टुंग. त्याच्यामुळे ही तार जर बंद करायची असेल ना, जीवनामध्ये तुम्हाला शांती हवी आहे, आनंद हवा आहे, उत्साह हवा आहे, तो तुमच्यामध्येच आहे. फक्त काय झालं आहे, थोडंसं विस्कळीत जातं आहे. आजपर्यंत कधी कोणी सांगितलं नाही की ध्यान अशा प्रकारे साधायचं असतं, निरीक्षण अशा प्रकारे करायचं असतं. डोळे उघडायचे ना, तो निरपराध आणि निरपेक्ष भावनेने, निरागस भावनेने सगळीकडे बघा, सगळ्या दुनियेकडे बघा. एक शरीर बघून, अवयव म्हणून, वासना कामना म्हणून बघू नका, सगळीकडे बघ. सर्वांबरोबर संबंध ठेवा, सर्वांबरोबर नाती तयार करा, पण त्या नात्यांच्या पाठीमागे हेतू नसावा. हे मला हवं, हे माझं आहे, हे मला भोगायचं आहे, ह्या भावनेच्या पलीकडे जाऊन तुम्ही जर निरीक्षण करायला लागलात तर तुम्ही ध्यानामध्ये जा आपोआप. पण ते तेवढं सोपं आहे का बघा, हे तुमच्या आपोआप तुमच्या माइंडमध्ये लगेच विचार येईल, प्रतिक्रिया येते लगेच. त्याच्यामुळे तुम्ही श्वासावर ध्यान केंद्रित करा. ही प्रक्रिया आम्हाला साधू संतांनी शिकवली, ती साधा. आणि का साधायची आहे? कारण जीवनाची सुंदरता त्याशिवाय तुम्हाला कधीच कळणार नाही. जीवन आम्हाला कधी कधी सुंदर वाटतं जेव्हा आमच्या मनात उक्त होतं, पण जीवन सुंदरच आहे तुम्हाला कळत नाही. आणि म्हणून ते आकलन होण्यासाठी सर्वांनी ध्यानाचं साधन वापरलं पाहिजे, असं सतू आलावं सांगतो.